कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर गेली जवळजवळ 3 दिवस झालं हाच लाईटीचा प्रॉब्लेम आहे, व्होल्टेज प्रॉब्लेम. काम सुरू आहे पण फॅनसुद्धा बघा एवढा मरणाचा उकाडा, म्हणजे 5 मिनटंसुद्धा फॅनशिवाय आपण थांबू शकत नाही अशी कंडिशन. संध्याकाळी तर शक्यच नाही आहे, कारण स्लॅबच्या घरात ना खूप हीट मारतं आणि तो फॅन बघा 5 वरती 1 वर असल्यागत फिरत होता. असो हा प्रॉब्लेम होईल लवकर सॉल्व. पाण्याचा गोंधळ होता तर आम्ही डायरेक्टली ना इंजन असणार, कारण कुठलीच मोटर चालू होत नाही, तर ज्याला इंजन असतं ना तो टँकर मागवून घेतला, पाणी वगैरे भरलं, म्हणजे पाण्याचा एक प्रॉब्लेम सॉल्व झाला. मग त्याच्यानंतर कपडे वगैरे भरपूर सारं जे काय साठलेलं होतं तेही केलं. हा दिवस आहे दुसरा दिवस. ताटामध्ये तुम्ही बघितलं असेल स्वीट पदार्थ वगैरे, आळूची पानं. तर आमच्या शेजारच्या ताईंना मी परवा पूजा होती तेव्हा त्यांना ताट दिलेलं होतं जेवणाचं, तर त्याने रिटर्न देताना तेवढं सगळं घालून दिलेलं आहे. आणि स्पेशली आम्हाला तर काय गोडच आवडतं. असं गुरुवारचा दिवस होता आणि आजची सुरुवात जी आहे ती आपली रेग्युलर पूजा पण केली आणि हे सगळं पण काढलं. पण आज ना मला महाराजांची सगळी वस्त्र जी काही वस्त्र अशी आहेत की मी रेग्युलर वॉश करत नाही, म्हणजे मोठे जे आहेत स्वामी त्यांचं करते, पण हे छोटे छोटे आहेत ना यांची वस्त्र लवकर मी क्लीन करत नाही किंवा प्रत्येक ह्याला बदलते असं नाही. फक्त मोठ्या स्वामींचं आणि आपले म्हणजे रेग्युलर देवघरातले आहेत ना त्यांचं मात्र मी चेंज करते. आज त्यांचे हार वगैरे सगळे काढले. हे कोल्हापुरातून घेतलेले एवढे छान क्वालिटीचे आहेत, म्हणजे वॉश केल्यानंतर मी बघितलं काय जाते का काही नाही आहे, असे नवीन टकाटक निघाले. तर आजची गुरुवारची जी देवपूजा आहे ती सगळी मी आवरून घेतली. आज कुंचन काय भरलेला नाही ताईनं, म्हटलं आता उद्या शुक्रवार आहे, शुक्रवारच्या दिवशी भरूया. बाकी आपला मंगल कलश वगैरे जो आहे तो मात्र माझा रेग्युलर असतो, तो तेवढाही केला. असो, काल भरपूर कमेंट आल्या, सगळ्यांचे मनापासून आभारी. दिदीला सुद्धा बऱ्याच जणी सांगितलं किट्टोला की अमुक गोष्ट कर तमुक गोष्ट कर. आणि एका कमेंटबद्दल बोलायचं होतं जी मला वारंवार येत असते, ते म्हणजे की तुम्ही किट्टोला च्यू म्हणू नका. उद्या तिचं लग्न झालं की च्यू मामी, च्यू काकी असं ते बरोबर वाटत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर आता ते तोंडात पडले. त्यामुळं आर्यनला मी आज सांगत होते की मशीन तर त्याला लावा येते, पण तो काय करतो की लिक्विड भरपूर टाकतोय. आणि मी कधी कधी आर्यन घरी असेल तर त्याला ही पण कामं सांगते. मग त्याला आज मी सांगत होते की मी दाखवते तुला कसं कसं टाकायचं, कारण त्यांना ना मशीन लावायला सांगितलं की सगळं आणायचं, चमगोंडाळा करायचं आणि कोंबायचं, फक्त मशीनमध्ये कोंबायचं. मग त्याला आज मी तेच म्हणत होते की एक एक कपडा करून कसा टाकायचा, लिक्विड किती टाकायचं. आता लिक्विड संपलं होतं, आणलेलं आहे पण ते फोडलं नाही, कारण ऑलरेडी मी निरमा आणलेलं होतं तोच वापरायला काढला. कपडे बऱ्यापैकी जसे वॉश होऊन येईल, कमीत कमी 4 ते 5 मशनी लागलेल्या होत्या, कारण 2 दिवसाचा कपड्याचा गोंधळ होता ना. तर काही वाळून आलेले लगेच जिथल्या तिथं घड्या घालून ठेवून दिली. तोपर्यंत दादा आले होते दुपारच्या जेवणासाठी. मी ना लस्सी आणल्या काय आणि काहीतरी बोलणार आहे म्हणा, मी कुचक थांबा जरा, ते वेळ द्या, आठवू द्या म्हणा मला काहीतरी बोलायला. प्यायचं असेल ते पील हां, आणि गेला कुचत. म्हणजे म्हणणं काय तुमचं? तर मी प्रेमाने एवढं मगाच्या 15 मिनिटं झाली. दादाचं काम इथं जवळ सुरू आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. दुपार जेवाय आलेत बघा. जेवणार नाही आम्ही. जेवणार नाही आहे मग कशाला आला घरी जेवायला? माझी मर्जी. तर असो, त्यांना म्हटलं कपडे चेंज करा, जेवायला वाढते आणि त्याच्यानंतर मग मला थोडंसं फ्रीजच्या खालचं काढून द्या. एक फ्रीजचं जे आहे ना त्याच्यामध्ये कधी कोका कोला वगैरे आणलेलं होतं, तो सांडलेला होता. आणि त्यानं काय झालं बघा की एकदम असं फिट जे झालं म्हणता ना, की मी खूप प्रयत्न केला. म्हणजे मी आतापर्यंत फ्रीज आणल्यापासून 1 वर्ष होऊन गेलं फ्रीजला, तरी पण सांगते मी एकदासुद्धा काढलं नाही, कारण मला एकटीला ते काढताच येत नव्हतं. आज म्हटलं आहे तर पहिलं जेवायच्या आधी मला हे काढून द्या. ते खालून ठोके मारत होते, सगळं करते ते. शेवटी त्यांनी ना अशा पद्धतीने मारतूल घेतलं आणि मारतूलनं जेव्हा वर उचललं, मला एक भीती होती की बाबा हे काढताना कुठं तर मोडलं तोडलं तर आणि ओरडा बसेल आपल्याला. पूर्ण फ्रीज मी आत्तापर्यंत स्वच्छ केलं आहे, फक्त तेवढा पार्ट राहिलेला होता तो मग केला. आणि झाडू आणलेले होते डीमार्टमधून, गालाचेच घेतले पण ताईनं बघून घेतलेले आहेत का जो झाडू एकदम हलका आहे, जाड नाही. ज्याचं प्लास्टिक मागं जे असतं ना एकदम जडमध्ये येतं बघा, ते शक्यतो खरं सांगते मी घेऊ नका, कारण आता मला तर खूप झाडायचं वगैरे आहे, तर हात भरून येतो माझं, कोपर मनगटं बोटं वगैरे जे दुखण्याचं काम आहे ना ते होतं. त्यामुळे यावेळेला बघून घेतलेलं आहे की एकदम हलका लाईट वेट आहे, अजिबात झाडताना असं वाटत नाही की हातामध्ये काय आहे, असा घेतलेला आहे. पण ब्रँड तोच घेतलेला आहे. बाकी आज दिवसभर माझं चालू होतं कपडे वाळ टाकायची काढून. मला सांगा, पेडिग्रीचं पोतं आणि आपला जो काय आता राहिलेला किराणा एकत्र कसा घेऊन येणार? त्या पेडगिरीच्या पोत्यावरच ते पोतं बसते. मुलीच्या बापाला तुम्ही काय सल्ला द्याल, कसा असावा मुलीचा बाप? पहिला कुठल्याही गोष्टीत आपली मुलगी दिली की तिला आपला घर संसार कसा सांभाळायचा हे आई वडिलांनी सांगणं गरजेचं काय. त्याच्यानंतर समजा काय कारण असतं नवरा बायकोत भांडणं होतात,
हं? तिथे जाऊन सामंजस्यपणानं हां दोघांच्या चुकी कुणाच्या आहे बघून- मोठ्यावर बोला. हां दोघांच्या चुकी कुणाच्या आहे बघून एकमेकांना समजावून सांगणे. हां आपल्या मुलीची जर चुकी असेल तर आपल्या मुलगीला आपण समजावून सांगणे. हां काही लोकांचं कसं असते माहिती काय, मुलगी चुकत असते परंतु काय हां की मुलीलाच पाठिंबा केला जातो. अच्छा. जसं की तुझ्यात हां काय. हां त्यामुळं असं राहावं आई वडिलांनी. बरं. अजून आई वडिलांचं नाही बापाला. मुलग्याचं जर चुकत असलं तर त्याच्या आई वडिलांनी त्या मुलग्याला सांगावं. अच्छा. हां हं. आता काय पाहिजे तुला? ह्या मुद्द्यातून काय स्पष्टीकरण काय द्यायचं होतं तुम्हाला? आपल्या दोघात भांडणं होतात कधी कधी. हां तर तुझे आईबाप काय म्हणतात, आमचीच कार्टी ही आहे, काय आगाव आहे हां म्हणतात की नाही. आजी पण म्हणती हं. जावायला भांडून भुसकार पडती हं. म्हणती की नाही. हां तसंच प्रकार आहे ग. हं. त्यांना माहित असते ना हं. कोण गरीब आहे, कोण किती आहे, हं. कोणाची पावर किती आहे, कोणाची पावर किती आहे. हां त्यामुळे त्यांना माहित असतं. त्यामुळे त्यांनी तुलाच सांगतात समजावून, हां आहे की नाही. हां तसं असावं माणसाने. ते आहे म्हणून तुमचा संसार चांगला आहे म्हणताय काय? एक नंबर. हां म्हणजे माझ्या घरातली माझ्याच चपला तोडते ती, मलाच ओरडते ती, म्हणून एक नंबर संसार आहे. अरे मग बरं असं बोलण्याचं बघा म्हणणार का जायचं आता काय असं तुम्ही माझ्या बापाच्या आभारी का म्हणत नाही? प्रत्येक वेळेला बाप का काढता कोणाचं तुम्ही? बाप काढल्याशिवाय आठवण यायला नको. सासऱ्याची आठवण येते मला इथं दाखवाय नको. तुम्हाला आठवण येते सासऱ्याची? अच्छा. आता हाय तुम्ही पण कोणाचा तरी सासरा होणार आहे. त्या दिदीच्या आता नवऱ्याला मी सांगेन, बाबा काय पण असू दे, हे एकमेव माणूस असा मी फ्रीमध्ये देऊन ठेवलाय तुला. फ्रीमध्ये तुला काय बोलायचं ते बोल, इथं बोल, आई काढू नको करे. ही दिलदार माणूस आहे. त्या सांगणार आहे तुझा सासरा एवढा दिलदार आहे बिचाऱ्या काय की या एकमेव माणसावर सगळी फायरिंग काढ. बायकोचा राग, सासूचा राग, सगळा राग काढ. अरे एवढा दिलदार माणूस सासरा आहे ना तुमचा, तिथं उलट एका शब्दानं काय म्हणणार पण नाही. हां माझ्या पोरगी चुकी असेल तर, हां माझ्या पोरगी चुकी नसेल, असं काय झालं? काय झालं? का माझं जर फायरिंग करत असेल, होय तुमची पोरगी म्हणल्यावर ना तुमच्या पोरीनं ऐकून घ्यायचं नाही. आणि बायकोचं म्हणल्यावर ना सासरची लोक कशी असावे म्हणला? त्यांना माहित आहे ना बायको चुकीची असते. हां हा हां त्यांची लेख भांडून दुष्काळ पडते हे त्यांनाच माहिती आहे ना. तुमच्या पुरीची कधी पण चुकी असू शकते, मग काय तुम्ही भांडणं काढणार? असली तर मान्य करणार ना मी. हा. तिथं मी तिथं झुकणार. बर. आणि पुरगी चुकी नसेल तर आपण झुकणार नाही, त्यांना समजावून सांगणार हां इथं तुमची चुकी आहे, हां ही चुकी तुमची सुधारा. काय लोक ऐकत नाही, ती तुमच्याकडे असतात मॉन्ड सॉट लोक. त्या पद्धतीनेच माणूस रिॲक्ट होतो. मग तुमच्यासारखी मॉन्ड असली म्हणजे हा मग त्या पद्धतीने सांगाल ना, रिॲक्ट होतो. मग काय भांडणं काढणार काय? अरे कसं असतं सांगू तुला, माणूस जितकी त्याचे काय चुकतं हे समजावून देणारा माणूस पाहिजे. आता तुला सांगतो ना मी समजावून. हा का सांगत नाही समजावून? आपली लेक म्हणली की आपल्या लेकीचं लगेच, आणि बायकोचं म्हणलं की त्या बायकोच्या तर असो. ताईनं जे कोणी माझे व्हिडिओ बघतात, भविष्यात ह्या माणसाची पोरगी करताना विचार करून करा. या माणसाला युवाय बनवताना विचार करून बनवा. मी काय नाही, मी गरीब पुतळा आहे, मी खूप सोजवळ आहे. हे मी कुणाचे आहे? अगदी डोळं झाकून दूध पिती. जे काय राहिलेलं होतं त्याच्यामध्ये पेडिग्री आणि बाकीचे इतर काही गोष्टी आणायच्या होत्या, ते आणण्यासाठी आरू आणि दादा गेले. मी हे वॉश केलं. सकाळपासून ना काही वस्तू मी भिजत घातल्या होत्या, काही भिजत घालायचे नाही आहेत. जसं की फेटे वगैरे जे आहेत ना, ते शक्यतो भिजत घालायचे नाहीत, कारण त्याला जे काही स्टोन वगैरे चिटकवलेलं असतं ग्लूने, ते निघून जातं. बाकी हार वगैरे ज्या काही माळा आहेत त्या आपण पाण्यामध्ये घालून भिजवू शकतो. काही वस्त्र पण शक्यतो हलक्या हातानं, कारण हे वेल्वेट असतं आणि हे वेल्वेट चांगलं आहे बरं का. नाही तर काही वेल्वेट ना धुवायला गेलं की ते निघून जातं, म्हणजे अगदी तुम्हाला दिसतं की वरचं निघत आहे. पण हे व्यवस्थित आपल्या धुण्यावर पण वापरण्यावर पण असतं. पेडिग्री आणि जे काही इतर राहिलेलं होतं साहित्य घेऊन आलेले आहेत. ओके, संध्याकाळचं 9 वाजलेत आणि आम्ही निघाले. इथं प्रसाद आहे, प्रसादाला सगळेच चाललेलो आहोत. मग आम्ही थांबलेले बाहेर. चला या तुम्ही बरं का. आमच्या कॉलनीमध्ये जर कुठं जायचं असेल, निमंत्रण असेल, काही असेल तर सगळेजण एकत्र सगळ्यांना घेऊन जातात.
स्पेशली ह्या 2 मामी ह्या बघू शकता, या दोघी. त्यांना सवय आहे की बाबा सगळ्यांना घेऊन एकत्र जायचं, चालायचं, एक बॉन्डिंग जे आहे ते चांगलं ठेवायचं. माझ्यासाठी थांबलेले होते, मग मी आले. समोरच्याच घराच्या समोरच्या साईडलाच महाप्रसाद हा दरवर्षी असतो. ज्यावेळेला प्रकट दिन असतो त्या प्रकट दिनालाच असतो, पण ह्यावेळेला काहीतरी त्यांच्याकडे असेल काहीतरी म्हणून त्यांनी पुढं ढकललेला होता. आणि मग आजचा जो दिवस आहे तो त्यांनी सिलेक्ट केलेला होता. खूप दिवसातून दर्शन घेत आहे, कारण मठामध्ये गेले, त्याच्यानंतर कुठल्या मंदिरात वगैरे गेले नाही. खूप आनंद होता की आमच्या इथे एक मंदिर तयार होते, पण माहीत नाही आता कधी होणार, अजून त्याचं कामच सुरू आहे, अजून पण वेळ लागेलच म्हणतात. आणि मला ना तिथं एका ताईंकडून गोष्ट कळली, म्हणजे मी तर आता पाया वगैरे पडत होते ना, तर एक ताई होत्या की जे प्रसाद वगैरे द्यायला तिथं, तर त्या काय सांगत होत्या की इथं जेवढं काय आता ह्या स्वामींच्या पुढं आहे, मग आपण दक्षिणा म्हणून टाकलेले पैसे असू दे, कोणी नैवेद्य म्हणून केळं वगैरे नेतं बघा, सगळं ते अक्कलकोटला पोचवतं. त्यातलं काहीच हे घरचे मालक ठेवून घेत नाहीत, सगळं तिकडं पाठवलं जातं. तेव्हा वाटलं की बाबा हां आपण केळी वगैरे आणायला पाहिजे होतं, पण मला माहीतच नव्हतं. असं जेवणामध्ये होता भात, बटाट्याची मस्त अशी भाजी, आमटी आणि शिरा. जेवण वगैरे करून आम्ही आलेलो होतो. मी तर गेले 3 दिवस झालं बाहेर आहे, म्हणजे 3 दिवस संध्याकाळचं जेवण जे आहे ते माझं बाहेरच होत आहे. आज बाबूला पेडिग्री आहे, कसं वाट बघायला लागले पेडिग्री म्हणलं ना. या टॅग्या यांनी अख्ख्या गल्लीच्या चप्पल्या तोडून टाकले, त्या अख्ख्या गल्लीत एकाची पण चप्पल त्यांनी धड ठेवलेली नाही पोरांनी, सगळ्यांच्या. आणि नुसतं उचलून येत नाही, ती नेऊन कुडतरून पन्नं ही करून टाकायला लागले ती. आता काय करायचं, या म्हणून सगळेजण गल्ली आता मागतील का तशी गल्ली चपले तुमच्याकडनं? अरे तोडले तर आपण आपल्या कुत्र्याला नुकसान केले म्हणजे आता काय आम्ही सांगतो त्यांना. कुत्र्याचे जरा घेऊया राऊंड मध्ये. मला एक कमेंट होती, आपली ती म्हणजे रेग्युलर ताई आहे सोडा, तिने काय वाईट केलेलं नाही, तिच्या जागी ती योग्य आहे की तुम्ही कुकरमध्ये अंडी शिजवली, त्यातूनच तुम्ही देवाला प्रसाद वगैरे बनवणार, तर ते बरोबर नाही वाटत. नाही मला म्हणायचं काय माहिती का, आपण भांडी धुतो, हां असं नाही की त्याच भांड्यात परत शिजवले. भांडी धुतलेले असतात, हे केलेलं असतं, धुतलं की स्वच्छ झालं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय आपण बघत बसलो का, नाहीच आहे ना. तसं नाही, कसं आहे काही लोकांचा समज असतो की त्यातच त्यांच्यात कसं आहे, ते जैन आहेत, त्यांच्यात आहे ना कांदा लसूण सुद्धा खात नाहीत. त्यांच्या परीनं त्यांनी म्हणतात, ते कसं आहे त्यांना वाटलं त्यांनी बोलल्या. काही जण चिकन मटन आज खातात, उद्या डोक्यानं पाणी म्हणजे घेतात आणि देवाला जातात, हात लावतात. तुम्ही ते खाल्लेलं असतं चिकन मटन, काय पचत नाही बरोबर, म्हणजे कमीत कमी 18 तास तरी शरीरात राहतं. 48 तास, हा 48 तास अंश असतो राहतं बरोबर. बरं त्याच्यापासून बनणारं रक्त जे असतं ते रक्त तुमच्या शरीरातच राहतं, तरी पण तुम्ही डायरेक्टली देवाला जाऊन हात लावता. आता इथं जरी नैवेद्य आपण बनवला समजा त्या भांड्यात पुन्हा कालांतरानं, तर तो देव काय ग्रहण करत नाही, पण इथं खाऊन आपण दुसऱ्या दिवशी डोक्यानं पाणी घेतो. बरं डोक्यानं पाणी घेतलं म्हणजे काय आपलं गेलं असं नाहीये, ते पोटामध्ये असतं. म्हणजे माझं सांगणं फक्त की आपल्या त्या समज आहे तो काय, भांड धुतलं स्वच्छ केलं, आपण काय वरच्यावर पाणी लावून कधी धुत नाही. आणि एखाद्याची कमेंट होती, कधीपासून तू नॉनव्हेज बनवायला लागली, तर आपल्या घरात चिकन मटन वगैरे कुठली गोष्ट शिजत नाही. अंडी असतात ती यांना दिली जातात, कारण कामं अशी असतात ना की त्याच्यामध्ये जखमा होतात, लागतं, आणि त्यांना माहिती आहे की अंडी खाल्ल्यानंतर ना आपली जखम लवकर भरून येते. माझा अनुभव आहे तो, बघा ते ट्राय करा. अनुभव आहे. जो माणूस काय आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस अंडी खातो बॉईल, हां कसलीही जखम असो त्याची, बॉईल अंडी कसलीही जखम असो त्याची, ती जखम लवकर बरी होते. का तर अंड्यामध्ये जे प्रोटीन वगैरे हे ज्या गोष्टी आहेत ना, जखम भरून काढण्याची ताकद त्याच्यात आहे. बरोबर आहे. त्यामुळं अंडी मी शिजवते, आणि दुसरी गोष्ट वार बघून शिजवलं जातं. तिसरं म्हणजे आपल्या म्हणजे बाहेरच्या पोरांना पण अंडी द्यावी लागतात आणि ती पण वैतागतात हो खाऊन. नाही त्याचं कसं आहे, रोज आपल्याला बघा चेंजेस काहीतरी असावं लागतं. आपण एकच भाजी रोज खाऊ शकत नाही. तसंच आहे, फक्त अंडी बॉईल करतो. चिकन मटन आपण या घरात शिजवलेलंच नाहीये, तिकडे जसं बंद केलंय तसं इथं पण बंद केलंय. ह्या लोकांना मी खात नाही, पण या लोकांना ना मी असं नाही म्हणत की बाबा तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. माझी कोणाला काही जोर जबरदस्ती नाही, जो तो खाण्यापिण्यात स्वतःचा मालक आहे. त्या गोष्टीला तुम्हाला जर उत्तर दिलं तर याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर रागाला आले. तुम्ही तुमचं मत मांडू शकता, मी पण मांडेन, तुमचाही रिस्पेक्ट मला आहे, माझा तुम्हाला आहे. फक्त मी माझं मत मांडते, त्यामुळे मनात असं आणू नका की बाबा ताईला पटलं नाही. अजिबात सँडल घेऊन आले बघा, कळत नाही. हिल्स का आणले तुम्ही? हिल्स कुठे आहेत? ही काय आहे? हिल्स आहे मग एवढं जड मी कुठं कोणाला म्हणतात माहिती का?
अहो Reels मध्ये पण प्रकार असतात. हा हे हिल मध्येच येते हो, मला नाही जमत. मी उंच कधी घालते, मला उंच टाचच जमत नाहीये. 465 ची चप्पल मी पहिल्यांदा एवढी महागडी वापरते. पायात बसते का तुझ्या आई शपथ खा. हा मी वापरलेली नाही. तुमच्या दादाने 3-3 हजाराचे बूट वापरलेत. हे युट्यूबच्या आधीच मी बोलते. चप्पलांवरती कोरोनाच्या उलट्या बोंबा. नाही खरं तू पहिला घालून बघ चप्पल. तू चप्पल घालून दाखव. ऐका आजच्या कमेंट ऐका. आज कमेंट होत्या की दादा किती वर्षानं 10 वर्षानं लहान दिसायला लागलाय. एक तर बाई ताई म्हणते आता जर भोवल्यावर चढवलं तर असं काय करू नका, जीव घेईल माझा. काय आहे सत्य. तुमची ताई काय नरड्यावर बसल, त्यामुळं तसं काय म्हणू नका. जगालोय सुखानं जगू द्या. जर पर्सनली सांगायचं झालं तर मला पहिलाच लुक बरा वाटला. नाही, मला पण हे सगळं आहे ना पूर्ण काढलेलं मला नाही पण आवडलं. दाढीच बरी वाटते. लुक तुमचा हा लुक खूप साऱ्या जणींना आवडला. त्या कमेंटला लाईक बघा की. अरे आपण आहेच हँडसम. बस करा मग काय. आता काय भोवल्यावर उभा राहिला. बसली नाही बघा. नाही बसत. सोड बसत्या. सोड सोड नाही बसत. दुसऱ्या आणतो तुला, दुसऱ्या नाही बसली. आणतो. ऐका तिला पाय सुचतात ना म्हणून मी आणले ती. Reels नं उलटं पायाचा पायाला सुचतं. व्यायाम होतो, पायाचा व्यायाम होतो. तुझ्या माहितीसाठी सांगतो. हा. Heels आम्ही घालतोय, आम्हाला माहिती आहे. हिल्सनं दुखतं. ऐका ना पाय दुखतात हिल्सनं. मला फ्लॅट मध्ये आणा. एवढीच फक्त उंची नाही, असावी. काढते आता मी. बघा पाणी द्यायचं त्याला पाणी. ते काय कोणी आणले प्यायला. कशाला आणलं ते मँगोचं. ते साली टरपाले जास्त mango आहे ते. खंगळून आहे ना भरलं जातं बॉटल मध्ये. आणि ते तुम्ही 100-150 रुपये देऊन आणता. त्याच्यापेक्षा 1 डझन आंबा आला असता. आंबे कसे किलो आहे. आंबे आणले नाही. आंबा 1250 रुपये डझन. 1250 म्हणजे रुपये डझन. एक आंबा 100 रुपयाला. हा मग खा. आता आंब्याची कुई पण अशी पाण्यात पिळून आंब प्यायचं. ते कसं बोलायला लागले मी